मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। आज त्यांच्याकडे तशी अधिकृतपणे त्यांच्या कार्यालयाला वेळ मागितलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी एक दोन वेळा स्टेटमेंट केलेलं आहे की पुरावे असतील तर आम्ही निश्चितच कारवाई करू। सगळी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे। वेळोवेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनाही दिलेले आहेत, गृह सचिवांना दिले आहेत, मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेले आहेत। तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांना समक्ष भेटून ही सगळी माहिती द्यायचं आमची तयारी आहे। खरं तर सेंट्रलाइज पद्धतीनं जेलमध्ये जी खरेदी केली गेली तीच चुकीच्या पद्धतीनं केली गेली, कारण जेलला सातत्यानं जो पुरवठा केला जातो त्याच्यातला अनेक गोष्टी या नाशवंत आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागातल्या जेलला एकच व्यक्ती दुधासारखा भाजीपालासारखा पुरवठा करू शकत नाही। तेव्हा पूर्वीप्रमाणे त्या भागातल्या जे उपलब्ध आहेत तो माल पुरवठा पाहिजे, परंतु कमिशन घ्यायचं तर ते एकाकडूनच घ्यायचं या उद्देशानं खरं तर बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक किमतीला ही सगळी खरेदी झालेली आहे। ही सगळी व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्त आहे। त्याचे सगळे उपलब्ध पुरावे आहेत। त्यातले एक पुरवठादार सुनील जवर यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की अन्न आणि औषध प्रशासनानं याची तपासणी केलेली आहे। स्वतः आम्ही औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की जेलचे अशा प्रकारचे वस्तू आम्ही काही तपासलेल्या नाहीत आणि आमच्याकडे तपासणीसाठी आलेला नाही। एका बाजूला कैद्यांना मिळणारा जो शिधा आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। गहू असेल, तांदूळ असेल किंवा ड्रायफ्रूट्स असतील किंवा बाकीच्या ज्या वस्तू आहेत ते सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं की कालच एक्सवर एका पुरवठादारानं एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी टेंडर भरलेला होता आणि आत्ता जे पुरवठा करणार आहेत त्यांच्यापेक्षा 30% बिलोनं त्यांचं टेंडर दिसतं। त्यांनी सगळी आकडेवारी दिलेली आहे, टेंडरचा फॉर्मच त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे आणि त्यांचं जे टेंडर आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणून नाकारलेलं आहे। जर निकृष्ट दर्जाचं त्यांनी माल पुरवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर मग सुपेकरांनी जेलच्या कैद्यांना निकृष्ट दर्जाचा माल पुरवण्याचा प्रयत्न केला म्हणून संबंधित त्या टेंडर भरणाऱ्यावर च्या विरोधात तक्रार का केली नाही आणि मग त्याचं सर्टिफिकेट कुठेतरी असलंच पाहिजे, कारण अन्न आणि औषध प्रशासन म्हणतं की आम्ही काही तपासणी केलेली नाही। म्हणजे हे सगळंच गौडबंगाल आहे। मर्जीतल्या ठेकेदारांना ठेका द्यायचा आणि त्याच्यामध्ये अमाप पैसा कमवायचा हेच त्याच्या पाठीमागचा उद्देश दिसतो आणि त्यामुळं याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। फक्त बदली होऊन चालणार नाही, चौकशीवरही समाधानी नाही, त्यांच्याकडून वसुली केली पाहिजे आणि याच्यापूर्वी हे जिथं जिथं काम करत होते त्या ठिकाणी काय दिवे लावलेत याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेले होतं ते साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी मी दिलेले होते, पण त्याने सांगितलं की मला चौकशीसाठी 1 महिना द्या। त्या पद्धतीनं सध्याचे जे DG आहेत सुहास वारके त्यांच्याकडं चौकशीसाठी त्यांनी फोन करून माझ्यासमोर सांगितलेलं होतं। पुढं काय झालं हेही मी त्यांना विचारणार, कारण 1.5 महिन्यानंतर मी आज मंत्रालयामध्ये आलेलो आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पोच केलेले होते, गृह सचिवांनासुद्धा दिलेले होते। त्यांनी काय चौकशी केली मला माहिती नाही, पण या सगळ्याच गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून आज मी मंत्रालयामध्ये आलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।